बहुजन हिताय बहुजन सुखाय, अखिल विश्वाला शांतीचा, करुणेचा, समतेचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत बुद्ध, विश्वभूषण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्या माऊलीने आपल्या सगळ्यांना समतेचा आणि करुणेचा एक जीवनमार्ग सांगितला, त्या माता रमाई आणि ज्यांनी ज्यांनी आपल्याला परिवर्तनाचा प्रज्ञापद दिला, त्या सर्व महामानवांना, ऊर्जा केंद्रांना सर्वप्रथम मी अभिवादन करतो. दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, भारतीय बौद्ध महासभा, ज्याचे संस्थापक बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. या बौद्ध महासभेच्या राष्ट्रीय संरक्षक आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर, ट्रस्टी चेअरमन डॉक्टर हरीश सावलिया, या बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव यशवंतराव आंबेडकर, ज्यांच्या पदस्पर्शाने हा परिसर पुनीत झालेला आहे. पुनीत हा शब्दप्रयोग मी अत्यंत मौलिक दृष्टीने या ठिकाणी वापरतो आहे. माता रमाई आंबेडकर जयंती समारोह हा महिला जिल्हा शाखा यवतमाळ पश्चिम यांच्यातर्फे या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. आजच्या या समारंभाच्या अध्यक्षा आदरणीय रंजनाताई गौतमराव ताकसांडे, महिला जिल्हाध्यक्ष यवतमाळ पश्चिम, ज्यांचं चळवळीत म्हणजे धम्म चळवळीत फार मोठं योगदान आहे आणि आम्ही जेव्हापासून शिकत होतो तेव्हापासून त्यांच्या कार्याला आम्ही पाहत होतो, असे आदरणीय रवीजी भगत, चेअरमन बोधिसत्व बुद्धविहार बांधकाम समिती, आज या ठिकाणी प्रज्ञा मंचावर आदरणीय मोहनजी भवरे, जिल्हाध्यक्ष यवतमाळ पश्चिम, आदरणीय उषाताई अरुण खंडारे, जिल्हा कोषाध्यक्ष यवतमाळ पश्चिम, काही उपस्थित असतील काही नसतील, पण ही सगळी जी नावं आहे ही मला घेणं आवश्यक आहे. आदरणीय मायादेवी विश्वनाथ अडकणे, महिला जिल्हा कोषाध्यक्ष यवतमाळ पश्चिम, आदरणीय संगीताताई गौतम कुंभारे, महिला तालुका अध्यक्ष यवतमाळ, आदरणीय सिद्धार्थ बनसोड, अध्यक्ष तालुका शाखा यवतमाळ, ज्यांनी या ठिकाणी प्रास्ताविक केलं, त्या प्रतिभाताई रामटेके, उपाध्यक्ष संरक्षण विभाग यवतमाळ जिल्हा, ज्यांनी अतिशय छान पद्धतीने संचालन केलं आणि आपल्या विषयाला न्याय देतील असं माझ्याकडून अपेक्षा केली. तो कितपत होतो हा वेगळा प्रश्न आहे. तर अत्यंत प्रांजळपणाने ते शब्द त्यांनी उपयोगी केलेले आहेत असं मी मानतो. अशा आदरणीय वंदनाताई बुद्धकिरण कानंदे, महिला जिल्हा सरचिटणीस यवतमाळ, आदरणीय कांचनताई अंबागडे, आणि या पत्रिकेमध्ये विणीत म्हणून ज्यांची ज्यांची नावं आहेत त्या सर्वांना आणि उपस्थित सर्व बौद्ध उपासक उपासिका यांना मी मैत्रीपूर्ण जय भीम करतो. आज 7 फेब्रुवारी आहे आणि या 7 फेब्रुवारीच्या रमाईच्या जयंतीच्या निमित्ताने मी याला पिंपळगाव नाही म्हणत, या बोधिसत्व ग्राममध्ये आणि बोधिसत्व ग्राम परिसरामध्ये आजवर अनेक प्रकारचे मान्यवर या ठिकाणी आपले विचार व्यक्त करण्यासाठी, तुम्हाला उद्बोधित करण्यासाठी आलेले आहेत. याचं स्मरण, याची जाणीव मला आहे. त्यापैकी माझ्या माहितीप्रमाणे आदरणीय सागर जाधव सर हे मागच्याच वर्षी इकडे आले होते आणि त्यांनी तुम्हाला मार्गदर्शन केलं होतं. त्यांच्या अभ्यासाचा आवाका, त्यांचं एकूण कार्य, त्यांना सुद्धा मी या ठिकाणी वंदन करतो. आमच्या प्रणयताई डॉक्टर सागर जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत. डॉक्टर वानखडे सर आम्हाला मार्गदर्शन करणारे ते आहेत. आमचे एक नातेवाईक पाटील साहेब या ठिकाणी आहेत आणि अनेक चेहरे उपस्थित जे आहेत ते मला ओळखीचे दिसत आहेत.
त्या सर्वांचा नामोल्लेख न करता या कार्यक्रमाची म्हणजे जो मला विषय दिलेला आहे त्या विषयाची सुरुवात आदरणीय सागर जाधव यांच्या ज्या 4 ओळी आहेत ज्यांनी आज स्टेटसला ठेवल्या त्या मी या ठिकाणी पहिल्यांदा सादर करतो की आम्हास मारण्याचे रचती 1000 कावे. आत्ताचं जे पर्यावरण आहे त्या पर्यावरणाच्या संदर्भात त्याने असं म्हटलेलं आहे की आम्हास मारण्याचे रचती 1000 कावे, मरणास मारणारी अमुची जमात आहे. मरणास मारणारी अमुची जमात आहे. आपण मरणाला न घाबरणारे लोक आहोत, कारण आपण आंबेडकरी अनुयायी आहोत. आपण भीमा गोरेगावचा संघर्ष केलेला आहे. त्या संघर्षाला अनुसरून त्या काव्यओळी आहेत, ते शब्द आहेत की आम्हास मारण्याचे रचती 1000 कावे, मरणास मारणारी अमुची जमात आहे. विश्वास तारणारी गातो आम्हीच गाथा. गाथा हा शब्दप्रयोग बुद्धिझममधला आहे, धम्मपदामधला आहे. आणि म्हणून मरणास विश्वास तारणारी गातो आम्हीच गाथा, आई उभ्या जगाची अमुच्या रमात आहे. माता रमाईचं एका शब्दात वर्णन त्यांनी केलेलं आहे की जगाची आई ज्या कारुण्य मूर्तीमध्ये आहे ती माता रमाई आहे. आणि म्हणून या रमाईला अभिवादन करताना, त्यांची जयंती साजरी करताना एक प्रामुख्याने गोष्ट मी तुम्हाला सांगितली पाहिजे की या ठिकाणी एकच वक्ते आहे, म्हणजे मी. आणि त्याच्या अगोदर आपल्याला सगळ्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्या शुभेच्छा अत्यंत मर्मस्पर्शी होत्या हे मी तुम्हाला पहिल्यांदा सांगतो. या परिसरामध्ये ज्या महिला मंडळांनी हा कार्यक्रम घेतलेला आहे त्यांनीच संचालन केलेलं आहे, त्यांनीच प्रास्ताविक केलेलं आहे. मी आत्तापर्यंत जेवढे काही कार्यक्रम पाहिलेले आहेत त्याच्यामध्ये हा अत्यंत छान पद्धतीचा कार्यक्रम आहे. मी एका ठिकाणी भाषणाला गेलो होतो आणि त्या भाषणाच्या वेळेस म्हणजे बाजूला जेवण होतं आणि मग इकडे भाषणं सुरू होती. मग लोक भाषणासाठी आले की जेवणासाठी आले हा संभ्रम माझ्या मनात होता. आणि मग जसंही माझं भाषण लांबलं म्हणण्यापेक्षा एक 15-20 मिनटं बोललो असेल आणि मग त्या ठिकाणी ते गोंधळ सगळा सुरू झाला. तशा कारणासाठी आपण इकडे आलेला नाही याची जाणीव मला आहे. सगळ्यांचे चेहरे बुद्ध धम्माप्रमाणे प्रफुल्लित आहे, कारण बुद्ध धम्म हा आपला करुणा सांगतो आणि आपल्या जीवनात हास्य फुलवण्याचं काम करीत असतो. तुमचे चेहरे मला दिसत आहेत. मात्र मी इकडे बसलेलं असताना ज्यांनी याआधी मला पाहिलेलं आहे त्यांना माझा चेहरा नाराज दिसत असेल. तो नाराज यासाठी आहे की माझ्या आवाजावरून जरी जाणवत नसलं तरीही कालपासून माझी तब्येत बरोबर नसल्यामुळे आणि या ठिकाणी एकच वक्ते असल्यामुळे मी टॅबलेट घेऊन इकडे आलेलो आहे. याचा अर्थ मला भाषण कमी शब्दात संपवायचं आहे असा अर्थ नाही आहे, पण मी माझ्या परीनं हे रमाई मांडण्याचा प्रयास करणार आहे. प्रयास यासाठी की काही गोष्टी कालपासून जे सर्दी आणि ह्या सगळ्या गोष्टी आहे त्याचा त्रास आहे आणि इतका मोठा पण मी वक्ता नाही आहे की सर्दीचं कारण सांगून आणि तब्येतीचं कारण सांगून मी इकडे येणार नाही, मी काहीच बोलणार नाही. तर आज 7 फेब्रुवारी आजचा दिवस केवळ जयंतीचा नाही तर त्याग, समर्पण आणि निस्वार्थ सेवेला वंदन करण्याचा आहे. ज्या रमाईने त्याग केला, समर्पण केलं, समर्पण हे बाबासाहेब आंबेडकरांच्या घराण्याला केलं, आंबेडकर घराण्याला केलं. समर्पण माता रमाईने या समाजाला केलं.
समर्पण आपल्या आनंदाचं केलं, त्याग आपल्या आनंदाचा केला आणि आपल्याला हे जीवन प्रदान केलं. आणि म्हणून त्या माता रमाईला वंदन करण्याचा हा दिवस आहे. प्रवर्तन युगाला म्हणजे परिवर्तनाच्या युगाला समता आणि ममता याची छाया ज्या मातेने दिली त्या आपल्या सांस्कृतिक माता रमाई आहेत. सांस्कृतिक माता का म्हणालो मी? संस्कृती म्हणजे एक आपल्या जगण्याचं दिशा दर्शन करणे म्हणजे संस्कृती. ही सांस्कृतिक माता आहे. आपण कसं जगावं, आपण कसं राहावं, आपण कसा त्याग करावा, आपण कसं समर्पण करावं, अशा प्रकारची ही सांस्कृतिक माता आहे. तिला थांबवू नका, ती उद्याची रमाई आहे. ती तिथे बोलत आहे, उद्या इकडे येऊन बोलेल. तर ती सांस्कृतिक माता आहे जिनं बाबासाहेबांना विद्वत्तेच्या शिखरावर पाहिलं. जागतिक प्रकांड पंडित म्हणून बाबासाहेबांचा जो गौरव केला ते रमाईनं आपल्या डोळ्यांनी पाहिलं. जिनं कधीच कुठला हट्ट केला नाही. सांस्कृतिक जीवनामध्ये किंवा आपल्या जीवनामध्ये, कौटुंबिक जीवनामध्ये आपण पाहतो की अनेक प्रकारचे हट्ट, कधी आता ती कौटुंबिक गरज असते, कधी साड्यांचा हट्ट, कधी दागिन्यांचा हट्ट. रमाईने तो केला नाही. म्हणजे याचा अर्थ सगळ्यांनी कधी हट्टच करू नये असा पण त्याचा अर्थ नाही आहे. त्याच्यातला भावार्थ समजून घ्यायचा आहे आपल्याला. त्याच्यातला भावार्थ समजून घ्यायचा आहे. रमाईचं जीवन समजून घेताना रमाईने कधीच हट्ट केला नाही. रमाई म्हणजे त्याग, रमाई म्हणजे संघर्ष आणि रमाई म्हणजे मौनात झेललेल्या वेदनांची कहाणी. शब्दांचे अर्थ लक्षात घ्या की मौनात झेललेल्या म्हणजे रमाई कधीच बोलल्या नाही, मौन राहिल्या. दुःख, अनेक मृत्यू म्हणजे मनोहर सरांच्या कवितेमध्ये सुरुवातच त्याची अशी आहे सर की अनेक मृत्यू रमाई पाहत होती आणि आयुष्यात थोडी थोडी मरण होती, तरीही मरणाला जिंकण्याचं सामर्थ्य तिनं आयुष्यात निर्माण केलं. जिनं त्याग केला, संघर्ष केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या क्रांतिवादळासोबत अखंड उभी राहणारी शांत, सहनशील, तेजस्वी संगिनी म्हणजे रमाई. ती शांत होती, तेजस्वी होती. म्हणून मी माझ्या एका कवितेत म्हटलेलं आहे की रमा तुझी कहाणी अखंड वेदनांची सारथी तू वादळी माझी. बाबासाहेब आंबेडकर नावाच्या वादळाला सहकार्य करणारी ती केवळ पत्नी नव्हती, सहचारिणी होती. अशा पद्धतीच्या रमाईला वंदन करण्याचा आजचा दिवस आहे. केवळ वंदन करण्याचं नाही तर त्या रमाईचं जीवन आत्मसात करण्याचा आजचा दिवस आहे. रमाबाई आंबेडकर यांनी कधीही एक प्रश्न बाबासाहेबांना विचारला नाही, कोणालाच विचारला नाही कुटुंबामध्ये की तुमचं सगळं बरोबर आहे, तुम्ही परदेशात जाता, तुम्ही समाजासाठी लढाई करता, ही चळवळ चालवता, पण माझं काय, हा प्रश्न बाबासाहेब आंबेडकरांना किंवा जो सांसारिक प्रश्न असतो तो सांसारिक प्रश्न रमाईने कधीही विचारला नाही. रमाईने मुलांच्या वियोगाचं दुःख सहन केलं, आप्तेष्टांच्या नातेवाईकांच्या मरणाचं दुःख सहन केलं, आजारपण आपल्या अंगावर काढलं, आर्थिक अडचणी सोसल्या आणि या सगळ्यांवर मात करीत संसाराचा दिवा, संसाराची मेणबत्ती अखंड तेवत ठेवली. केवळ संसाराची ज्योत अखंड तेवत रमाईने ठेवली नाही तर सामाजिक क्रांतीची ज्योत सुद्धा रमाईने तेवत ठेवली. बघा, अनेकदा आपण असं म्हणत असतो
की बाबासाहेब आंबेडकरांमुळे आम्ही आहोत. त्या वाक्याला अजून पुढे आपण नेऊया की रमाईमुळे बाबासाहेब आणि बाबासाहेबांमुळे आपण, असं एक सूत्र आपल्याला करावं लागेल. आणि म्हणून 7 फेब्रुवारी 1898 ते 27 मे 1935 या काळात ही क्रांती ज्योत सतत तेवत राहील. आपल्याला माहिती आहे की आपण उल्लेख करीत असताना क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले असं म्हणतो. जिजाऊचा आपण उल्लेख करीत असतो. छत्रपती शिवाजी महाराजांना घडविणारा माता सावित्रीबाई फुल्यांचा आपण उल्लेख करतो. सावित्रीबाई फुलेंनी आपलं आयुष्य अर्पण केलं हे बरोबरच आहे, कारण त्या सावित्रीबाई फुले होत्या, त्यांनी आपल्याला सगळ्यांना शिक्षण दिलं म्हणून आपण आहोत हे बरोबर आहे. पण मग आम्ही चर्चा करीत असताना रवीजी मुगल यांच्याशी चर्चा करीत असताना एक असं जाणवलं. त्यांनी मग आपल्या भाषणामध्ये सांगितलं की आता चौकात म्हणा, बौद्ध वस्त्यांमध्ये म्हणा किंवा वेगवेगळ्या गावामध्ये रमाईची जयंती साजरी होत आहे आणि त्याची सुरुवात आपल्या यवतमाळ किंवा मुंबईवरून झालेली आहे. हा अलीकडे रमाईचा उल्लेखच नव्हता. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले असाच उल्लेख होता. त्यांचं कार्य आपण अभेरत नाही आहे, पण क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या, राजमाता जिजाऊच्या आणि जेवढ्या काही माता असतील, क्रांतिदायिनी असतील, त्या क्रांतिदायिनी सोबत माता रमाईचं नाव घेतल्या जात आहे. त्या क्रांतिदायींना कमीत कमी पार्श्वभूमी होती, चांगल्या घराची होती, स्पृश्यतेची होती, राजाची होती. मातोश्री रमाईंना अशा कोणत्याच प्रकारची पार्श्वभूमी नसताना सुद्धा या माऊलीचं काम इतकं अखंड आहे, सागराप्रमाणे आहे. सागराच्या पाण्याला आपण मोजता येत नाही, रमाईच्या कार्याला सुद्धा आपल्याला मोजता येत नाही. इतकं महत्त्वाचं योगदान मातोश्री रमाईचं आहे. आणि म्हणून ज्योतिराव फुल्यांच्या मनामध्ये किंवा क्रांतिकार्यामध्ये जे सावित्रीबाईंचं स्थान आहे तेच बाबासाहेबांच्या जीवनात रमाईचं स्थान आहे. हे आपण मान्य केलं पाहिजे. आणि हे मान्य करीत असताना इतिहास सगळ्यांना माहीतच आहे. आणि इतिहास माहीत असताना एक धोक्याची गोष्ट पण त्या ठिकाणी झालेली आहे. ती ही आहे की बरेचदा काय होतं की भावनाशील होऊन आपण कवी, गायक गाणे तयार करत असतात. तर त्याच्यामध्ये ते गाणे तयार करत असताना व्यक्तिमत्वाची उंची पण एक प्रकारे कमी होऊ नये असं मला वाटतं. हे माझं आकलन आहे, कदाचित चूक असेल तर आपण दुरुस्त करूया. त्यांच्या मनामध्ये श्रद्धा नाही असा त्याचा अर्थ नाही आहे, पण एक कवन एक विशेषण हे चिरंतन काळ टिकत असतं. गीतकार मला माहिती नाही, पण ते गाणं आहे, बहुतेक शिंदेंच्या आवाजात आहे की जरी झाला बॅरिस्टर कधी पडणार विसर. इथपर्यंत बरोबर आहे बाबासाहेबांच्या संदर्भात. पण भीमा आवडीनं खाई कानानं भाकर हे मला नाही होत. भीम आवडीनं खाई कानानं भाकर. बाबासाहेब विदेशात राहिलेले आहे. रामजी आंबेडकर मेजर होते. काही काळ त्यांच्यामध्ये राजगृह त्यांनी बांधलं, ते मंत्री होते. भीमा आवडीनं खाई कानानं भाकर, कांदा भाकर खाणारे बाबासाहेब होते असा इतिहास लिहिला जातो. श्रद्धा आहेच, बरोबर आहे, ते कमी होते, पण आत्यंतिक भावनिकतेपोटी मग आपण अशा पद्धतीने. मला वाटतं पुरण मिश्रा इकडे यवतमाळला कार्यक्रमात आले होते. त्यांनी ही गोष्ट सांगितली की माझ्या मनामध्ये ती गोष्टीची नोंद केली. रमाईचं जीवन व्यक्त करत असताना गोवऱ्या थापल्या, गोवऱ्यात गरिबीत होती आणि ते मग ते काय म्हणजे पातळला गाठी बांधल्या, बस एवढंच आहे का रमाई? रमाई एवढ्या नाही आहेत ना, त्याच्या पलीकडे रमाई आहे. त्या रमाईचा शोध आपण घेतला पाहिजे, अभ्यासकांनी घेतला पाहिजे. कारण खूप म्हणजे एक स्टार मराठीवर एक गाणं पण आलं होतं
ते गाणं फार छान होतं. म्हणजे त्या ॲक्ट होता, त्या ॲक्टमध्ये एक गोष्ट चांगली केली. त्या ॲक्टमध्ये काय केलं की ती नृत्य करत आहे. एक अजून लक्षात घ्या, रमाईचं नृत्य सादर करायचं नाही. लक्षात आलं? म्हणजे मी रमाई बोलते आहे बा, रमाई नृत्य कर, हे अजिबातच चांगलं नाही. अजून एक माफ करा, आता मग ते गायक होते, स्वतंत्र चाल बसवा, सिनेमाची चाल देऊ नका. सिनेमाची चाल ते प्रणयाचं गाणं आहे त्यांचं, ते प्रेम करतात एकमेकांवर आणि म्हणून तशा प्रकारच्या उडत्या चाली देत आहे. स्वतंत्र चाली आहे की नाही? मला तेच म्हणायचं आहे की ते गाणं प्रेझेंट करत असताना तिथल्या दिग्दर्शकांनी काय केलं की डान्स करणारी वेगळी बालिका ठेवली आणि रमाई आयुष्य कशा जगल्या ते वेगळ्या प्लॅटफॉर्मवर दाखवलं आणि फ्लॅशबॅकमध्ये दाखवलं. बरेचदा भावनेच्या भरामध्ये असं होतं. ते पुरण मिश्राम सरांनी सांगितलं होतं की म्हणजे माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लाविलं रमानं, कुंकू लाविलं रमानं, हे पण गाणं चांगलंच आहे. तर ते म्हणजे गोवऱ्या, त्याच्यानंतर ते खूप गरिबी सोसली, त्याच्यानंतर कुंकू लाविलं रमानं आणि मग त्या कुंकू लाविलं रमानं याच्यावर मग आपल्या जयंतीमधला डान्स, मग इकडे पण डान्स. तर रमाईच्या वेशामध्ये डान्स करणं म्हणजे एखादा ॲक्ट करणं, एखादा एकपात्री प्रयोग करणं हे वेगळं, पण त्यांच्या वेशामध्ये डान्स करणं असं करू नका, आहे की नाही? भंतेजी असतात, मग स्टेजवर भंतेजी येतात, मग ते पण स्टेप करतात. तर ते असं दिग्दर्शन करीत असतानाच अशा पद्धतीने करू नये अशी माझी नम्रपणे विनंती आहे. कदाचित मला दुरुस्त करू शकता तुम्ही. तर त्याच्या पलीकडे कार्यकर्ती रमा, बघा कार्यकर्ती रमा 1927ला बाबासाहेब आंबेडकरांनी जो महाडचा सत्याग्रह केला ही सुरुवात आणि त्याच्याही अगोदर काही त्यांनी माहिती दिली. ते कार्यकर्ती रमा काय आहे, बाबासाहेबांना त्यांनी कुठे कुठे सहकार्य केलं आहे, मदत केलेली आहे, याचं मूल्यमापन करीत असताना आपण त्या दृष्टिकोनातून पण विचार करायला पाहिजे. 1927 ते 1935 या दरम्यानच्या काळामध्ये रमाईचं आयुष्य अभ्यास आहे. रमाईचं आयुष्य अभ्यास आहे ते तर आहे सगळं. त्याच्या पलीकडे कोणत्या चळवळीला त्यांनी मदत केली, मग महाडचा 14 तळ्याच्या सत्याग्रहामध्ये रमाईची काय भूमिका होती तुला माहिती आहे? म्हणजे त्या सवर्णांकडून बाबासाहेब आंबेडकरांना म्हणजे घरावर हल्ले व्हायचे, सवर्णांकडून खूप वेगवेगळ्या प्रकारचे धोके होते. त्यावेळेस रमाईची भावावस्था काय असेल, ती रमाईची भावावस्था काय असेल? पती आहे, पतीचं जीवन आहे, चळवळ आहे. एक केवळ पती त्यांच्यासमोर नव्हते ना, माता रमाईसमोर केवळ पती नव्हते, तर एक समाजपुरुष महामानव म्हणून होते. मग त्यांची भावावस्था काय होते लक्षात घ्या की आपले घरचे नातेवाईक 8 वाजता येतो म्हणत होते आणि 1 तास जर उशीर झाला, 2 तास उशीर झाला तर आपली काय अवस्था असते. रमाईनं ते नेमकं काय केलं असेल? ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर हे परदेशात होते शिकायला, त्यावेळेस रमाईनं काय काय केलं त्याचे काही उल्लेख आहे, खूप विस्ताराने आलेलं नाही आहे. म्हणजे 1914 ते 1917 या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेला होते. 1923ला बाबासाहेब आंबेडकर लंडनला गेले. या काळामध्ये रमाईने काय काय केलं, रमाईनं कोणकोणत्या प्रकारचं सहन केलं, चळवळीच्या कार्यकर्त्या, मग कार्यकर्ते तर येत असतील ना घरी, मग चळवळीच्या कार्यकर्त्यांसाठी त्यांनी काय काय केलं. घरची तर गरिबी होती, काही गोष्टी पण त्याच काळात होत्या. म्हणजे बाबासाहेब ज्यावेळेस लंडनला गेले होते त्याच काळामध्ये, म्हणजे बाबासाहेब परदेशात गेलेले असताना एक काळ होता तेवढा काळ, बाकी नंतर मग रमाई पण राजगृहात राहिलेले आहे, रमाई राजगृहात राहिलेले आहे. या रमाईनं अनेक मृत्यू पाहिले.
लहानपणी आईचा मृत्यू पाहिला. रुक्मिणी 1914 साली रामजी सुभेदारांचा मृत्यू. आपला मुलगा रमेश, या रमेशचा मृत्यू. सावंतराय बाबासाहेबांची जिजाबाईचा मृत्यू 1917ला. आणि 1900 अनेक कवींनी जे वर्णन केलेलं आहे, राजरत्न अत्यंत बाबासाहेब आंबेडकरांचा, आणि त्याचं भावनिकदृष्ट्या वर्णन पण केलेलं आहे. बाबासाहेबांनी आणि रमाईने आपले पुत्र गमावले, वियोग तो सहन केला, तरीही त्यांनी कधी प्रश्न विचारले नाही. असं तो राजरत्नाचा मृत्यू, मुलगी इंदूचा मृत्यू, मोठे बंधू आनंदरावांचा मुलगा गंगाधरचा मृत्यू. मग असे बाबासाहेब आंबेडकरांचा मुलगा गंगाधर, मला थोडंसं कन्फ्युजन वाटलं मी कदाचित. तर बंधू आनंदराव यांचा मृत्यू. त्याच्यानंतर परदेशात हे सगळे मृत्यू पाहत पाहत रमाई जगत होती. आणि परदेशात राहणाऱ्या बाबासाहेबांना आपल्या दुःखाची झळ कधीच पोचू दिली नाही. हे केवळ एक वाक्य नाही आहे, याच्यामध्ये फार मोठा गलविदार अर्थ आहे. आपलं दुःख कधी सांगितलं नाही आहे रमाई. आणि म्हणून रमाईने एकटीने संघर्ष केला. एकटीने आपलं दुःख ना मैत्रिणींना सांगितलं, ना कुटुंबातल्या लोकांना सांगितलं. कुटुंबाच्या लोकांना तर आधार द्यायचा होता, समाजाला, कार्यकर्त्यांना आधार द्यायचा होता. जवी पवार यांनी 10 मिनिटाचा एक व्हिडिओ यूट्यूबला टाकलेला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी 7 फेब्रुवारी ही तारीख त्यांनी निश्चित केली अभ्यासाअंती. बाबासाहेबांचं आणि रमाईचं लग्न कधी झालं हे पण त्यांनी निश्चित केलेलं आहे अभ्यासाअंती. माझं म्हणणं हेच आहे की कवनामधून ऐकलेली रमाई किंवा कोणीतरी सांगितलेली रमाई असं आत्मसात करण्यापेक्षा आपण अभ्यासाने नव्या नव्या पैलूंचा विचार केला पाहिजे, हे मला वाटतं. आता केला पाहिजे म्हणजे कोणी आमच्यासारख्या अभ्यासकांनी, हे पण मी मान्य करतो. तुमच्यावर जबाबदारी नाही, तुमच्यावर जबाबदारी नाही आहे. तुम्ही याचा अर्थ आमच्यासारख्या अभ्यासकांनी, वानखेडे सर अभ्यासकांनी, मराठीचे प्राध्यापक आहेत, त्यांच्यासारख्यांनी हे काम करायला पाहिजे. खूप मोठं काम आहे, खूप कामं आपल्यासाठी पडलेले आहेत. तर त्या रमाईचं जीवन, त्यांचा तो जो कालखंड आहे, त्याच्यामध्ये कोणकोणत्या घटना घडल्या. आता बॅरिस्टरची पत्नी आहे, ती गोवऱ्या वेचते आणि मग बाबासाहेब आंबेडकर विदेशातून येतात. तर मग तो प्रसंग तुम्हाला माहिती आहे की सत्कार होणार होता. तर त्या सत्काराला रमाईंना पण जायचं होतं. तर त्यावेळेस राजर्षी शाहू महाराजांनी दिलेली शॉल त्या नेसून गेल्या आणि मग तिथे सत्कार संपन्न झाला. रमाई तिकडे होत्या. फार छान पद्धतीने गीतकार, कवी वर्णन करतात. आपण रडतो, भावनिक होतो. भावनिक असायलाच पाहिजे. भावनेशिवाय चळवळ पण चालत नाही, जीवन पण समजून घेतात नाही. पण रडण्यापुरती रमाई नाही आहे. रमाई मुळातच संघर्षशील आहे. जी रमाई कधीच रडली नाही, इतके मृत्यू पाहून रडली नाही. आपण रडण्याचा संदेश न घेता आपण रमाईला एक कार्यकर्ती म्हणून समजून घेतलं पाहिजे. म्हणजे मी तुम्हाला या ठिकाणी, मी पण तो विषय समजून घेणार आहे. कार्यकर्ती रमाई हा विषय आपण समजून घेतला पाहिजे आणि त्याच्यावर आपण संशोधन केलं पाहिजे. तो प्रसंग त्यांच्या स्मरणात नोंदलेला होता. म्हणजे ते अनेक ठिकाणी आपण ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे की ते शॉल नेसून गेल्या, म्हणजे ज्या शॉलीने सत्कार केला वगैरे वगैरे. हे तर जीवन आहेच रमाईचं. पण बाबासाहेब आंबेडकरांना अभ्यासामध्ये, पुस्तक वाचताना त्रास होऊ नये म्हणून रमाबाई आंबेडकर ह्या रस्त्यावर बसायची, म्हणजे दरवाजामध्ये. आणि येणाऱ्या कार्यकर्त्यांची रीत सतत चालू राहायची. बाबासाहेब आंबेडकरांनी कधीही कार्यकर्त्यांना तोडलं नाही. मी आता अभ्यासात आहे मग तुम्ही येऊ नका. मग त्याची व्यवस्था कोण करायच्या? रमाई करायच्या. ही आहे कार्यकर्ती रमाई. काय म्हणायच्या त्या की बाबासाहेब अभ्यासात आहे,
कृपया नंतर या. तर ही आहे कार्यकर्ती रमाई. राजगृहावर असताना बाबासाहेबांना परदेशी जायचे होते आणि मग रमाईला एकटं ठेवायचं नाही. हा प्रसंग कदाचित तुम्ही ऐकला असेल की रमाईला एकटं ठेवायचे नाही म्हणून धारवाडमध्ये लहान मुलांचे वसतिगृह होते जे वराळे काका म्हणून जे चालवायचे. तर तिकडे बाबासाहेबांनी त्यांना पाठवलं. कदाचित आजार होता त्याच्यामुळे पण रमाईला विश्राम करण्यासाठी तिकडे पाठवलं आणि एकटं रमाईला ठेवायचं नाही म्हणून पण तिकडे पाठवलं. वसतिगृहामध्ये रोज मुलं खेळायची. मग रमाई पाहत होत्या आणि काय झालं की 2 दिवसापासून रमाई पाहत होत्या की वसतिगृहामध्ये मुलं खेळतच नाही आहे. वराळे काकांना त्यांनी विचारलं का बरं, काल म्हणजे मी आले तेव्हापासून हे मुलं इकडे खेळायची, आता तर अजिबात दिसत नाही. तेव्हा वराळे काकांनी जे सांगितलं त्याच्यामुळे रमाईंना फार धक्का बसला, फार दुःख झालं. त्यांनी असं सांगितलं की 2 दिवसापासून त्यांना खायला काहीही अन्न नाही. वसतिगृहाची जी शिष्यवृत्ती आहे ती शिष्यवृत्ती आलेली नाही. रमाईनं काय करावं? रमाई त्या जिथे त्यांची ट्रंक होती, पेटी होती, तिकडे गेल्या. त्यांचे दागिने सगळे काढले आणि त्या वराळे काकांच्या हातात ठेवले. त्याच्यामध्ये सोन्याचे सगळे जे दागिने आहेत, हातातल्या बांगड्या ज्या होत्या, ज्या स्त्रिया म्हणजे मी मग सांगितलं साड्यांवर आणि आपल्या स्त्रिया नसतात, अपवादात्मक असतात. म्हणजे हे पण एक मान्य केलं पाहिजे. आपल्या म्हणजे माझं ऑब्झर्वेशन असं आहे की आपल्या म्हणजे बुद्धिस्ट स्त्रिया ज्या आहेत, आंबेडकरी चळवळीतल्या स्त्रिया आहेत, साड्यांसाठी आणि दागिन्यांसाठी अपवादात्मक सगळ्या हट्ट करणाऱ्या नाही. त्याच्यानंतर आपल्या महिला मंडळमध्ये जे काही महिला मंडळ चालतात, कुठल्याही संस्थेचे असो, संघटनेचे असो, या महिला मंडळ ज्या असतात आणि पुरुष मंडळ असतात, हे एकमेकांशी व्यवहार करताना कार्यकर्ते म्हणून व्यवहार करतात. आपल्या संघटनांमध्ये, कुठलीही संघटना असेल, आपल्या संघटनांमध्ये अनैतिक गोष्टींना, ही जबाबदारीने बोलतो आहे, अनैतिक गोष्टींना चालना नाही. चारित्र्य संपन्नता आपल्या सगळ्या महिलांच्या आणि पुरुषांच्या संघटनांमध्ये आहे. ती चारित्र्य संपन्नता पुरुषांनी पण जपलेली आहे आणि स्त्रियांनी पण जपलेली आहे. त्याच्यासाठी, त्या चळवळीतल्या स्त्रियांसाठी आणि त्या चळवळीतल्या महिलांसाठी आपण त्यांना अभिवादन म्हणून सगळ्यांच्या वतीनं आपण जोरदार टाळ्यांचा गजर करू. हे कोणत्या संदर्भाने मी म्हटलं आहे? इतर जे काही धार्मिक संघटना असतात, आपण पाहतो, टी व्हीवर पाहतो, ते सगळं काय त्यांचे व्यवहार असतात, ते बाबा बुवे सगळे कशा पद्धतीने ओंगळ प्रदर्शन करतात. ती गोष्ट बुद्धाची शीलवानता आणि बाबासाहेब आंबेडकरांची नैतिकता सगळ्या आपल्या संघटनांमध्ये आहे. कुठलीही संघटना असेल तरी ती संघटना आहे. हां, पैशाच्या संदर्भात मात्र धारिष्ट करावं लागतं. पण मला नाही वाटत की ज्या विहाराची किंमत आज 1.5 करोड आहे, हे नैतिकतेचं मूल्यमापन आहे. ही नैतिकता या विहारामध्ये आपल्याला दिसते आहे. ही गोष्ट या ठिकाणी नाही. जेवढे काही आपले विहार आहे त्या विहार राजकीय संघटनांमध्ये अनेक गोष्टी चालत असतील, पण या गोष्टीमध्ये ती गोष्ट पण नाही, ही आपण मान्य केली पाहिजे. आणि म्हणून मी अनेकदा रवीजी भगत यांना पाहिलेलं आहे. म्हणजे त्याने असं मला ते म्हणाले की बा तुमची माझी थेट नाही आहे. तर आपला संवाद अनेकदा झालेला आहे. म्हणजे ये हृदयेचा त्या हृदय, या हृदयापासून त्या हृदयापर्यंत तो असा झालेला आहे की तुमचा समता सैनिक दलाचा मार्च यायचा आमच्या नगरात, त्यावेळेस मानवंदना दिली जायची, त्यावेळेस मी तिथे राहायचोच. तिथे पाहिलेलं आहे. अनेक प्रकारच्या लग्न समारंभामध्ये तुम्हाला पाहिलेलं आहे. तुमचं कार्य पाहिलेलं आहे आणि सॅल्यूट करावा
जय भीम करावा, अशाच प्रकारचं तुमचं कार्य आहे. आणि हे डिव्होशन एका कार्यकर्त्याचं डिव्होशन काय असावं सगळ्यांचंच, म्हणजे मला इकडे जे सगळे दिसते आहे त्यांचं डिव्होशन आहे, त्याग आहे. म्हणजे रमाईचा काही भाग आपण आत्मसात केलेला आहे. तर रमाईची संवेदना ही अनेक प्रकारच्या पत्रामधून, कार्यकर्ती रमाई किंवा भावावस्था किंवा संवेदना कशी आहे ते आपल्याला त्यांच्या पत्रामधून पण दिसते. अनेक प्रकारचे पत्र आहेत आपल्याला ते दिसून येईल. पोयबावाडी मुंबई इथून रमाईने बाबासाहेब आंबेडकरांना जे पत्र लिहिलेलं आहे, बघा आपल्या चळवळीमधली पत्र हे सुद्धा सामाजिक दस्तावेज आहे. पत्र म्हणजे पत्रासाठी लिहिलेले नाही आहेत ते, खाली खुशाली कळवा आणि पैसे पाठवा ह्याचे पत्र नाही आहेत ते. बाबासाहेब आंबेडकरांची पत्र कार्यकर्त्यांना पाठवलेली, काही म्हणजे चळवळीच्या अनुषंगाने पाठवलेली पत्र, त्या पत्रांचा सुद्धा अभ्यास करण्यासारखा आहे. तर रमाई लिहितात पोयबावाडी मुंबई, परम आदरणीय पती भीमराव आंबेडकर यांच्या सेवेशी. तशी पद्धत होती त्या काळात पत्र लिहिण्याची. आम्हाला प्राथमिक शाळेमध्ये सांगितलं होतं तीर्थरूप तीर्थस्वरूप, नाही पत्राचा मायना कसा लिहावा. इकडे अनेक शिक्षिका आहेत, त्यांना माहिती आहे तर पत्राचा मायना कसा करावा. मग यांना तीर्थरूप लिहा, तीर्थाचं रूप आणि तीर्थाचं स्वरूप म्हणजे आईवडील सोडून सगळे तीर्थस्वरूप, आणि फक्त आईवडील हे तीर्थरूप, आणि तीर्थप्राशन करायचं नदीतलं. गाडगेबाबांनी आपल्याला सांगितलं होतं की जत्रा में पत्रा बटाया तीरथ बनाया पाणी, भाई पैशाची धुळधाणी आहे की नाही. ते पैशाची धुळधाण आहे, तर संबंध तीर्थाचा आहे. रमाई तीर्थरूप तीर्थस्वरूप असं म्हणत आहे. सांगा बरं, रमाई कोणत्या शाळेत गेल्या असतील? शाळा म्हणजे आपल्याच वेळेस शिकत असताना एवढं तगमग आपली व्हायची. म्हणजे मला तर हायस्कूलमध्ये 6 किलोमीटर पायी करत होतं. आता मी तर म्हणजे या युगाचा आहे, म्हणजे 50-53च्या वयाचे असलेल्या व्यक्तींना जर 6 किलोमीटर त्या काळात पायी जावं लागतं 80च्या आणि 90च्या दशकामध्ये, तर रमाईच्या काळामध्ये कुठली शाळा असेल. तेव्हा रमाई लिहितात की परम आदरणीय पती भीमराव आंबेडकर यांच्या सेवेशी शिरसाष्टांग नमस्कार. अत्यंत दुःखाची बातमी आहे, रमेश आपल्याला सोडून गेला. त्याच्या आजाराचे मुद्दामून कळलं नव्हतं, तुमच्या अभ्यासात झळ पोचू नये म्हणून. रमाई काय विचार करतो, इतकं सगळं सोसलं, त्यात हा आघात, कुठून बळ आणावं प्रश्नार्थक चिन्ह. पण तुम्हाला एवढीच विनंती की दुःख तुम्ही माझ्यावर सोपवा. रमाई काय म्हणतात, दुःख तुम्ही माझ्यावर सोपवा, तुम्ही तुमच्या अभ्यासात अडथळा येऊ देऊ नका, तुमच्या जीवनाची आबाळ होऊ देऊ नका. मुलगा सगळ्यात प्रिय रक्ताचा, तो जातो, आणि रमाईला बाबासाहेबांची चिंता आहे, काळजी आहे. तब्येतीची काळजी घ्या, मी इकडे सारं सांभाळते. चिरंजीव यशवंतचा शिरसाष्टांग, सूर्यपुत्र शिरसाष्टांग नमस्कार. थांबते आपली पत्नी. एक प्रकारचं भावस्पर्शी हे पत्र आहे. म्हणजे गायक लोक ते खूप छान पद्धतीने वर्णन करतात. भावस्पर्शी पत्र आहे. रमाई या दृष्टिकोनातून आपल्याला दिसते. बाबासाहेब आंबेडकर या रमाईवर थॉट्स ऑन पाकिस्तान एक पत्र इथे पण तुम्ही छापलेलं आहे, त्याचा उच्चार मी करत नाही, आणि त्याचं जे आहे प्रस्तावना ती पण खूप सुंदर तुम्ही लिहिलेली आहे. ती प्रस्तावना म्हणजे रमाईवरचं एक भाषणच आहे.
त्याच्यासाठी पण टाळ्यांचा गजर करायला हरकत नाही. कारण पत्रिका म्हणजे पण एक विचार असतो हे याच्यातून दिसतं आहे की नाही. नाहीतर या ठिकाणी हा कार्यक्रम आहे, हा जो सगळा परिच्छेद आहे, हा सगळा परिच्छेद म्हणजे रमाईचं एक जीवन आहे. त्याच्यात पत्रपट छापलेलं आहे. तर थॉट्स ऑन पाकिस्तान हा ग्रंथ बाबासाहेब रमाईला अर्पण करतात. त्याच्यामध्ये ते म्हणतात की प्रिय रामू, म्हणजे रामूला अर्पण केला. प्रिय रामू म्हणायचे बाबासाहेब आंबेडकर. तिच्या हृदयाचा चांगुलपणा, मनाची कुलीनता, एक विशेषण म्हणजे रमाईचं जीवन आहे. तिच्या हृदयाचा चांगुलपणा, मनाची कुलीनता आणि शीलाच्या पावित्र्यासह शीलसंपन्न रमाई होत्या, तर त्याचा उल्लेख बाबासाहेब करतात. तिचे शालीन मनोधैर्य, म्हणजे खचल्या नाही म्हणजे काय, मनोधैर्य ठेवलं शालीनतेसह, म्हणजे त्रागा नाही केला, भांडण नाही केलं, कुणावर रागावलं नाही, हा त्याच्यातला खूप स्पष्टीकरण विश्लेषण आपल्याला करता येईल की तिचे शालीन मनोधैर्य आणि माझ्याबरोबर दुःख सोसण्याची तिची तयारी अशा दिवसात तिने मला दाखवली जेव्हा मी लादलेला मित्रविरहित काळ, अनेक प्रकारचा विरह होता, म्हणजे कोणत्याच गोष्टी नव्हत्या, सुख नव्हतं, सौख्य नव्हतं, मित्र नव्हते, चिंतेसह कंठित होतो. या बिकट परिस्थितीत साथ देणाऱ्या रामूच्या आठवणी कोरलेले हे प्रतीक म्हणजे थॉट्स ऑन पाकिस्तान. थॉट्स ऑन पाकिस्तान बाबासाहेब आंबेडकर रमाईला अर्पण करतात. चोखा मेळाचा उल्लेख ते करतात, पण चोखा मेळाच्या त्या भक्ती संप्रदायाला ते मानत नाही, त्याचा त्यांनी विरोध केलेला आहे. कारण चोखा मेळ्यांनी कधी क्रांती सांगितली नाही, चळवळ सांगितली नाही, म्हणून ते नेहमी पायरीवर तिष्ठत राहिले आणि शेवटपर्यंत तिष्ठतच राहिले. तिथंच त्यांची समाधी होती. औदार्य एवढंच दाखवलं व्यवस्थेने की तिथं त्यांची समाधी होती. तर या रीतीनं रमाई जगल्या आणि जगल्या तेव्हा त्यांच्या शेवटच्या काळातली जी इच्छा होती ती पंढरपूरच्या दर्शनाची, की मला पंढरपूरच्या दर्शनाला, विठ्ठलाच्या दर्शनाला न्या. तर त्याच्या संदर्भात पण तुम्ही ऐकलं आहे की असं स्तूप तुझ्यासाठी मी उभारण बाबासाहेब म्हणाले होते की आपण दीक्षाभूमीच्या संदर्भात, त्या दीक्षाभूमीला अनुसरून आणि रमाईच्या मनोगतातून वैभव सोनारकर नावाचे एक मुंबईचे कवी आहे, त्यांची कविता आहे. ती कविता मी तुम्हाला सांगतो. आणि जवळपास 43 मिनटं झाले, मी 30 मिनटं बोलतो असं म्हणत असताना 43 मिनटापर्यंत गेलो आणि 3:15 हा कार्यक्रम सुरू झाला. आज 5:13 झालेले आहेत आणि तुम्ही बसणाऱ्यांची काय अवस्था असेल हे मी जाणू शकतो. आम्ही ज्यावेळेस अध्यापन करीत असतो त्यावेळेस अध्यापनामध्ये आम्हाला एक लक्षात येतं की माणसाचं माइंड सेटअप हे 45 मिनटं बरोबर ग्रहण करू शकतो आणि मग ते 45 ते 1 तास. आणि कोण? खुर्च्यांवर बसलेले लोक, खाली बसलेले काय अवस्था असेल. पण बाबासाहेब आंबेडकरांनी रमाईने एवढ्या मोठ्या खस्ता घालल्या, एवढे आपल्याला होऊ शकत नाही की याने आपण बसलेले आहात. तेव्हा दीक्षा, मी रमाई बोलते दीक्षाभूमी, त्याच्यातला आशय तुम्हाला कळेल. दीक्षाभूमी, मी रमाई बोलते दीक्षाभूमी. नाही, मला माहीत आहे आता मी नाही, रमाई म्हणते नाही, मला माहिती आहे आता मी नाही आणि माझे साहेबही नाही. पण म्हणून काय झालं? आम्ही दोघेही नसलो तरी तू मात्र कायमच राहणार आहेस दीक्षाभूमी. आम्ही दोघेही नाही तरी तू कायमच राहणार आहे दीक्षाभूमी. सम्मा संबुद्ध तथागतांच्या न संपणाऱ्या करुणेची साक्ष हो. रमाई दीक्षाभूमीमध्ये आपलं रूप पाहते अशी कल्पना करून लिहिलेली कविता छान आहे बघा.
दीक्षाभूमी, कधी काळी देवदर्शनासाठी व्याकुळ झालेल्या माझ्या डोळ्यातले अश्रू पाहून, दीक्षाभूमी, कधी काळी देवदर्शनासाठी व्याकुळ झालेल्या माझ्या डोळ्यातले अश्रू पाहून माझे साहेब म्हणाले होते, रमा, जो देव आपल्याला दर्शनच देत नाही तिथे कशाला जायचे. म्हणजे बाबासाहेबांसमोर ज्यावेळेस प्रश्न केला होता ना मला, पंढरपूरच्या विठ्ठलाचं दर्शन घ्यायचं आहे म्हणून वगैरे, जो देवच दिसत नाही त्या दर्शनाला कशाला जायचे. आपण दोघे मिळून एक नवी भूमी बनवू. दोघे मिळून, याच्यातला शब्द महत्वाचा आहे की आपण दोघे मिळून एक नवी भूमी बनवू, जिथे कुणालाही सहज जाता येईल आणि तुझा जन्म झाला दीक्षाभूमी. बाबासाहेब आंबेडकरांनी, म्हणजे रमाई म्हणते आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी मला वचन दिलं होतं की तुझ्यासाठी नवीन दीक्षाभूमी करेन. हा अर्थ त्याच्यातला आहे. काळ खूपच क्रूर असतो. जिथे सहज जाता येईल असं का म्हटलंय त्यांनी? कारण मंदिरात जायला विरोध होता, प्रवेश नाकारायला जायचा. त्याच्यासाठी काळाराम मंदिर, तर ते काही दर्शनासाठी नव्हता, हक्कासाठी होता, समतेसाठी होता. बाबासाहेब आंबेडकरांनी पाणी प्यायला मिळत नव्हतं असं नाही आहे. पाण्याचा हक्क आमचा पण तेवढाच आहे त्याच्यासाठी. म्हणजे संघर्ष, बाबासाहेबांच्या चळवळी ह्या पण प्रतिकात्मक आहे. प्रतिकात्मक अर्थ त्याच्यातून लक्षात घेतला पाहिजे. तर काळ खूपच क्रूर असतो ग दीक्षाभूमी. तुझा जन्म झाला तेव्हा मी नव्हते. काळ खूपच क्रूर असतो ग दीक्षाभूमी. तुझा जन्म झाला तेव्हा मी नव्हते, पण माझे साहेबही नव्हते. शांत, संयमी आणि गहिवरलेले तेव्हा बाबासाहेबांच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू माझेच तर होते ना ग दीक्षाभूमी. रमाई कल्पना करतात की बाबासाहेब आंबेडकर आता दीक्षाभूमी तयार झालेले नाही, पण त्यांनी वचन दिल्याप्रमाणे दीक्षाभूमी झाली आणि बाबासाहेब रडत आहेत. त्या रडण्यामध्ये मी तर नाही ना दीक्षाभूमी. दीक्षाभूमी कितीतरी दुःखाचे समुद्र ज्यात लपलेले असतात, ते कारुण्याचे अश्रू किती सुंदर असू शकतात. बाबासाहेबांच्या अश्रूंना कारुण्याचे सुंदर अश्रू संबोधलेला आहे रमाईने. अगदी तुझ्यासारखे. कोणासारखे? दीक्षाभूमीसारखे. मी आज नसले म्हणून काय झाले, तू मात्र कालातीत अचल आहेस दीक्षाभूमी. तुला वंदन करताना माझ्या साहेबांचा दाटलेला गहिवर अजूनही तुझ्या आसमांतात आहे. दीक्षाभूमी, खरंच काही न संपणाऱ्या अश्रूंचं मोल नेहमीच अनमोल असते ना ग दीक्षाभूमी. मला बोलवलं, या ठिकाणी सन्मानित केलं, त्याबद्दल धन्यवाद देतो आणि थांबतो. जय भीम, जय भीम, जय.